रात्रभर भावना बेचैन होत होती. तिला नीट झोप पण येत नव्हती. असं का होत आहे हे तिला समजतच नव्हतं. तिचं सगळं अंग जडजड झालं होतं. सकाळी उठली आणि तिला चक्कर आली. तशी ती बेडवर जाऊन बसली. डोकं गरगरत होतं म्हणून ती तशीच डोक्याला हात लावून बसली. तेवढ्यात नेत्रा वहिनीचा आवाज आला. भावनाताई, उठताय ना? तुम्हाला आज ऑफिसला जायचं नाही का? हा, उठली वहिनी, मी आवरून लगेच येते. पण तिच्या आवाजात तरतरीपणा नव्हता. त्यामुळे नेत्राने जाऊन पाहिलं तर भावना तापाने फणफणत होती. मग नेत्रा म्हणाली, बरं वाटत नाही का तुम्हाला? वहिनी, खूप डोकं दुखतंय. मग तिने पाहिलं की तिला ताप आला आहे म्हणून आणि उचमळत आहे. तेवढ्यात भावना उठली आणि बाथरूममध्ये जाऊन उलटी करू लागली. उलटी करत असताना नेत्राने तिच्या पाठीवरनं हळवारपणे हात फिरवला आणि नंतर तिने तिला धरून बेडवर आणून बसवलं. नेत्राला काळजी वाटली. नेमकं भावनाला काय झाले हे तिला समजत नव्हतं. त्याच वेळेस भावनाचा भाव म्हणजेच नेत्राचा नवरा दिल्लीला कामानिमित्त गेला होता. मग ती भावनाला म्हणाली, ताई, तुम्ही आज ऑफिसला जाऊ नका. तुम्ही आज सुट्टी घ्या आणि ऑफिसमध्ये फोन करून तसं सांगून टाका. तुम्ही घरीच आराम करा. मी तुमच्यासाठी चहा आणते. भावनाने फक्त हा म्हणून मान हलवली. थोड्या वेळाने नेत्रा भावनासाठी चहा घेऊन आली. तेव्हा नेत्राच्या डोळ्यातून पाणी येत होतं. काय झालं हो ताई? असं म्हणत नेत्राने तिच्या पदराने भावनाच्या डोळ्यातील अश्रू पुसले. वहिनी, किती काळजी घेतेस ग माझी. आई गेल्यापासून तूच माझी आई झाली बघ. असं म्हणून ती नेत्राच्या गळ्यात पडून रडू लागली. तू कधी मला आई नाही म्हणून जाणीवच करून दिली नाही. कायम माझ्यावर माया करतेस. माझ्या चुका पोटात घेते. तरी पण आज मला बरं वाटत नाही. काळजी करू नका भावनाताई, तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. आणि हे चहा प्या, तुम्हाला बरं वाटतं. आणि पटापटा आवरा, आपण दोघे हॉस्पिटलला जाऊ. भावना म्हणली, नको वहिनी, मला बरं वाटेल. कशाला उगाच त्रास घेता? अहो ताई, त्रास कसला? आपण ब्रेकफास्ट करू आणि जाऊ. नेत्राच्या बोलण्यावर भावना तयार झाली आणि त्यांची फॅमिली डॉक्टर पल्लवी तिच्याकडे. नेत्रा तिला घेऊन गेली. डॉक्टर पल्लवीने भावनाला तपासलं आणि भावनाला बाहेर थांबायला सांगितलं आणि नेत्राला घेऊन ती तिच्या केबिनमध्ये गेली. डॉक्टर पल्लवी तिला म्हणाली, भावनाचं लग्न तर नाही ना झालं? नेत्रा म्हणाली, नाही, सध्या आम्ही तिच्यासाठी स्थळ पाहत आहोत. एक स्थळ पसंत पण पडलं आहे. लग्नाची तयारी पण करायचा असा विचार पण आहे. नेत्रा म्हणते, का तुम्ही असे विचारताय? सध्या परिस्थिती गंभीर आहे. काय झालं आहे भावनाताईला? सविस्तर सांगा मला प्लीज. ती प्रेग्नेंट आहे. बापरे! हे ऐकून नेत्राच्या पायाखालची जमीनच सरकली. असं कसं घडलं? भावनाचा पाय असा कसा काय घसरला? मला तिने काहीच कसं काय नाही सांगितलं. तात्पुरतं उलटीसाठी डॉक्टरांनी गोळ्या औषध दिली आणि त्या दोघी तेथून निघाल्या. आणि नेत्राने डॉक्टर पल्लवीला विनंती केली की ही गोष्ट तुम्ही कोणाला पण सांगू नये असं मला वाटतं. तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही पर्सनल गोष्टी कोणासोबत शेअर करत नाही. धन्यवाद म्हणून त्या दोघी घरी आल्या. भावनाला कसं आणि कोणत्या पद्धतीने विचारावा याचा विचार नेत्रा करत होती. तिने संध्याकाळचा स्वयंपाक पटकन केला आणि भावनाला जेवू घातलं. गोळ्या घेऊन भावना तिच्या रूममध्ये जाऊन आराम करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नेत्रा तिच्यासाठी चहा घेऊन गेली आणि भावना पण आता ठीक होती. आणि भावनाच तिला म्हणाली, वहिनी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग नेत्रा पण म्हणाली, मला पण तुम्हाला काहीतरी सांगायचं, विचारायचं आहे. दोघी पण बसल्या, पण कोणी सुरुवात करावी हे दोघीलाही समजत नव्हतं. मग धीर एकवटून नेत्रानेच भावनाला विचारलं, ताई, तुम्ही प्रेग्नेंट आहात हे तुम्हाला माहीत आहे? काय वहिनी, काय बोलत आहे तो? खरंच काय? खरं सांगा भावनाताई, तुमचं वय आता 26-27 आहे, त्यामुळे तुम्हाला समजतच असेल. मग भावना रडायला लागली आणि नेत्रा म्हणाली, तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवली?
आता मी तुमच्या दादाला कसं तोंड दाखवू? तुमच्या दादाने मला तुमची सगळी जबाबदारी माझ्यावरच टाकली होती आणि तुमचे आईवडील गेल्यापासून मी तुम्हाला हाताच्या फोड्यासारखं सांभाळलं आहे. नंतर भावना रडत रडत सांगायला लागली, अगं वहिनी, हे मासिक पाळी 2-4 महिन्याने लांबते. तुला तर माहीतच आहे. तूच मला डॉक्टरकडे घेऊन गेले होतेस आणि 3 महिन्यांनी गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर नियमित माझी पाळी येत होती म्हणून मी त्या गोळ्या बंद केल्या. तुला तर माहीतच आहे. बरं जाऊ दे, मला एक सांगा, तुमचं कोणावर प्रेम आहे का? तुम्हाला तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा मोह कुणामुळे आला? कोणी पुरुष तुम्हाला आवडला लागलाय? मग तुम्ही मला का नाही सांगितलं? आता सुद्धा सांगू शकता तुम्ही. मी आणि तुमचा दादा मिळून तुमचं लग्न त्याच्यासोबत लावू. वहिनी, दादाचा मित्र राहुल आणि मी. सत्यानाश. बापरे, अहो त्या राहुलचं लग्न तर झालं आहे आणि त्याला एक मूल पण आहे. तो तुझ्यासोबत लग्न करणार आहे का? तुला त्याने असं सांगितलं आहे का? मला माहीत नाही वहिनी, भावना घाबरून म्हणाली. वहिनी, दादाने मला एका पार्टीमध्ये राहुलसोबत ओळख करून दिली होती. तेव्हापासून तो माझ्या मागे आहे. वहिनी, तो पुण्याला राहत आहे एवढंच मला माहीत होतं. त्याचं लग्न झालं आहे हे मला माहीत नव्हतं आणि हे तुझ्या तोंडून कळालं आहे. भावनाचं ऐकून नेत्राला काय करावं काही सुचतच नव्हतं. तिला भावनाचा राग पण आला आणि किवही आली. राहुलला तर मरूस तर हाणावं असं तिला वाटत होतं. भावनाताई, तुमचा दादा आता 2-4 दिवसांनी घरी येईल. त्यांना मी काय सांगायचं सांगा बरं आता तुम्हीच. अगं वहिनी, काही पण कर पण मला वाचव गं. दादा तर मला मारूनच टाकेल. भीतीने थरथरत होती भावना. शांत व्हा, आपण काहीतरी मार्ग काढू यातून. भावनाला मिठीत घेऊन नेत्रा तिला समजावत होती. त्या रात्री दोघीला पण झोप नाही आली. खूप विचार केल्यावर नेत्राने ठरवलं की हे सगळं मोहनला म्हणजे तिच्या नवऱ्याला विश्वासात घेऊन हे सगळं सांगावं. तो रागवेल, चिडेल, संताप करेल, पण यातून बाहेर पडण्यासाठी तो नक्कीच आम्हाला मदत करेल. मग तिने दुपारी मोहनला फोन केला आणि काय खरं आहे ते सगळं सांगितलं. नेत्राचं बोलणं ऐकून मोहनला धक्काच बसला. काही वेळ त्याचा तिकडून आवाजच आला नाही. मग तो सावरून तिला म्हणाला, मी संध्याकाळच्या फ्लाईटने लगेच निघतो. तो डॉक्टर पल्लवीला विश्वासात घेऊन विचार की भावनाचं अबॉर्शन होईल का म्हणून. बाकी काय मी आल्यावर बघू. पण तो राहुल इतका बावळट आणि हलकट असेल याचा मी विचारसुद्धा केला नव्हता. हरामखोराने माझाच विश्वासघात केला. असं म्हणून मोहनने फोन ठेवला. दोघी पण जेवण करून डॉक्टर पल्लवीकडे गेल्या. भावना सतत रडत होती. नेत्रा तिला समजून सांगत होती, तुम्ही सारखं रडू नका, धीर ठेवायला शिका. नेत्राने डॉक्टर पल्लवीला भावनाच्या अबॉर्शनबद्दल विचारलं आणि तिला सांगितले की काय पण करून तिचं अबॉर्शन करून घ्यावे लागणार आहे. डॉक्टर पल्लवीने भावनाला काळजीपूर्वक तपासलं आणि सोनोग्राफी करून रिपोर्ट 2 तासाने आले. मग ती डॉक्टरांना विचारू लागले, डॉक्टर, होईल ना अबॉर्शन भावनाचं? आय एम सॉरी मिसेस नेत्रा, पण तुमच्या भावनाचं आम्ही अबॉर्शन करू शकणार नाही, कारण का तिला 3 महिने होऊन गेले आहेत आणि जर आपण तिचं जबरदस्तीने अबॉर्शन केलं तर तिचा जीवसुद्धा जाऊ शकतो. भावना हताश झाली, हवालदिल झाली. काही महिन्यांनी ही गोष्ट जग जाहीर होईल. भावनाचं कसं होणार? हिच्यासोबत लग्न कोण करणार? भोळी भाबडी पोर कशी त्या राहुलला फसली आणि मर्यादा ओलांडून या परिस्थितीत अडकली? भावनाची एक चूक तिला किती महागात पडणार होती ते तिला माहीत नव्हतं. नेत्राचे डोळे आता भरून आले होते. भावनाच्या अंगात शक्ती नव्हती म्हणून तिला डॉक्टर पल्लवीने 2 दिवस ॲडमिट करून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेत्रा टेन्शनमध्ये बसली होती आणि तिथे तोपर्यंत मोहन आला. त्याला पाहून नेत्रा रडू लागली आणि त्याच्या गळ्यात पडली आणि तिने माफी मागितली. मला माफ करा, मी भावनाची काळजी घेऊ नाही शकली. अगं झालं गेलं ते सोडून दे.
मला सांग आता भावना कशी आहे आणि डॉक्टर पल्लवी काय म्हणाल्या? मग नेत्रा सांगायला लागले की तिचं जर अबॉर्शन केलं तर तिचा जीव सुद्धा जाऊ शकतो. अगं मेली तर मरू दे, पण तिचं अबॉर्शन कर म्हणाव. असं नको बोलो रे मोहन. अरे आपल्या मुलीसारखी आहे ती. तिच्यावरच्या आईची माया कमी होऊ नये म्हणून आपण मूल सुद्धा होऊन दिलं नाही. चुकली ती, आपण तिला सावरायला हवं. तू धीर नको सोडू. आपण यातून कोणता तरी मार्ग नक्कीच काढू. संध्याकाळी तिघं पण घरी आले. मोहनने भावनाकडे पाहिलं पण नाही. बोलणं तर दूरच, त्याला स्वतःचा पण राग येत होता. कारण का त्यानेच राहुल सोबत तिची ओळख करून दिली होती. तिच्यासाठी मुलगा बघ म्हणून मी त्याला सांगितले आणि त्या हलकटने हिलाच फसवलं. भावनाने जाऊन मोहनचे पाय पकडले आणि रडू लागली. दादा मला मारून टाक, पण माझ्यासोबत बोल. मोहनचे पण डोळे पाणावले. मग त्याने पण तिला उठवलं, तिला सावरलं आणि जाऊन तिला बेडरूममध्ये आराम करण्यासाठी सांगितलं. नेत्राने पटकन स्वयंपाक केला, पण जेवण कुणालाही गेलं नाही. दुसऱ्या दिवशी नेत्राने विचार केला आणि ती भावना आणि मोहनला म्हणू लागली, मी काय म्हणते, आपण या बाळाला जन्माला घालू. मोहन म्हणाला, मूर्ख झाली की काय? कुणाचं पाप आपण का सांभाळायचंय? कुणाचं पण असू द्या, पण ते आपल्या भावनांच्या पोटात वाढणार आहे. त्यामुळे ते बाळ आपलं सुद्धा असणार आहे. मग तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? हे बघा, आपल्या दोघाला अजून बाळ नाही झालं तर भावनाताईची हरकत नसेल तर आपण हे दोघं बाळ आपलं बाळ आहे म्हणून सांभाळू आणि जगाला आपण हे सांगू की हे आपल्या दोघांचं बाळ आहे. अगं डोकं फिरलं का काय तुझं? मोहन तिच्यावर ओरडला. ह्याच्या पलीकडे मला कोणताच मार्ग दिसत नाही आणि मी त्या बाळाची पूर्णपणे काळजी घेईल. तुम्ही फक्त माझी साथ द्या. पण आता अबॉर्शन करून मी माझ्या मुलीसारख्या नणंदला गमावणार नाही. हा माझा अंतिम निर्णय आहे. मोहनला रडायला आले आणि तो म्हणाला, नेत्रा, अगं नेत्रा, माझी स्वतःची आई जरी असती ना तरी भावनाचा एवढा विचार तिने सुद्धा नसता केला ग. मोहन पण या गोष्टीला तयार झाला आणि भावना पण हसत हसत ते बाळ त्या दोघांना देण्यासाठी तयार झाले. मग ते शहर सोडून 1 वर्षासाठी दुसऱ्या शहरात राहायला गेले. भावनाला एक गोंडस असा मुलगा झाला आणि त्या बाळाला मोहन आणि नेत्राने त्यांचं नाव लावलं. आता 2-3 वर्षांनी सगळे आपापल्या आयुष्यात आनंदी होते. पण एके दिवशी नेत्रा भावनाला म्हणते, भावनाताई, आम्हाला असं वाटतं की तुम्ही आयुष्यात पुढे जावं, तुम्ही लग्नाचा विचार करावा. मग ती म्हणते, तुम्ही दोघे जे विचार करता, जो निर्णय तुमचा असेल तो निर्णय मी स्वीकारायला तयार आहे. मग मोहनला सांगते, मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली. हा बोला ना. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, माझा चुलत भाव आपल्या भावनासोबत लग्न करण्यासाठी माझ्या मागे लागला होता. हो अगं, मी पण विसरूनच गेलतो. तर मी काय सांगते ते ऐका. तो एक चांगला मुलगा आहे. अगं पण त्याने इतकं वर्ष झालं अजून लग्न का नाही केलं? मग नेत्रा म्हणाली, एका मुलीसोबत त्याचं प्रेम होतं, पण ती मुलगी त्याला धोका देऊन दुसऱ्यासोबत लग्न करून गेली. त्यामुळे त्याला लग्न करण्याची इच्छाच नव्हती. पण जेव्हा आपल्या भावनाला पाहिलं तेव्हा त्याने माझ्याबरोबर भावनाचा विषय काढला होता. पण मी अलीकडे तो विषय विसरूनच गेलते. मग भावना म्हणते, वहिनी, तो जे माझ्या बाबतीत घडलं ते जे स्वीकारायला तयार असेल तरच मी त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे. ते तिघे तिच्या चुलत भावाकडे जातात आणि जे काय खरी परिस्थिती आहे ती त्याला सांगतात. तो सुद्धा तयार होतो आणि 1 महिन्यानंतर नेत्रा आणि मोहनने भावनाचं कोर्ट मॅरेज नेत्राच्या चुलत भावासोबत केलं आणि ते दोघे सुखाने नांदू लागले. आणि इकडे नेत्रा आणि मोहन त्या छोट्या मुलाचा पण खूप छान सांभाळ करत होते. तर मुलींनो, अपरिचितावर किंवा कमी ओळखीच्या माणसावर अतिविश्वास ठेवू नये. भावना राहुलच्या गोड बोलण्याला भुलली आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. हीच तिची मोठी चूक ठरली.
नाती लपवून ठेवणे म्हणजे स्वतःला धोका देणे. तिने वहिनी दादा यांच्यापासून संबंध लपवला. जर तिने सुरुवातीला बोलली असती तर हे संकट टाळता आलं असतं. मर्यादा ओलांडून घेतलेला निर्णय आयुष्यभर परिणाम देतो. क्षणभराचा निर्णय अनेक महिन्यांची, अनेक वर्षाची समस्या बनतो. जसं भावनाचं झालं. एखाद्या पुरुषाचा भूतकाळ व वर्तमान माहीत नसताना जवळीक ठेवू नये. धन्यवाद.